अध्याय 55 प्रद्युम्नाचा जन्म. असे म्हणतात की भगवान वासुदेवांची विभूती असलेला कामदेव पूर्वी भगवान शंकराच्या क्रोधाग्नीने जळून भस्म झाला होता. तोच कामदेव श्रीकृष्णाच्या पुत्ररूपाने रुक्मिणी देवीच्या गर्भातून जन्माला आला. कामदेव हा स्वर्गीय देव असून विशेष करून मदनविकार वाढविण्यात तो अतिशय सामर्थ्यवान आहे. भगवान श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या अंशाच्या अनेक श्रेणी आहेत, परंतु श्री वासुदेव, श्री संकर्षण, श्री प्रद्युम्न व श्री अनिरुद्ध हा चतुर्व्यूह प्रत्यक्षपणे श्री विष्णूंच्या श्रेणीत मोडतो. पुढे कामदेवाने रुक्मिणी देवीच्या गर्भातून जन्म घेतला. त्याचेही नाव प्रद्युम्न ठेवण्यात आले. हा प्रद्युम्न चतुर्व्यूहातील प्रद्युम्न नाही, तर तो जीव तत्व श्रेणीतील आहे. विशिष्ट अलौकिक शक्तीने संपन्न असल्यामुळे तो प्रद्युम्नाच्या श्रेष्ठ सामर्थ्याचा अंश होता. 6 गोस्वामींचेही हेच मत आहे. भगवान शंकराच्या क्रोधाने जळून भस्म झाल्यावर तो भगवान श्री वासुदेवांच्या विग्रहात विलीन झाला. पुन्हा त्याला देह प्राप्त व्हावा या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपला पुत्र म्हणून स्वीकारले. श्रीकृष्णाने स्वतः त्याला रुक्मिणी देवीच्या गर्भात स्थापन केले. पुढे तो त्यांचा पुत्र म्हणून जन्माला आला आणि हाच त्यांचा प्रसिद्ध पुत्र प्रद्युम्न होय. श्रीकृष्णांचा पुत्र असल्यामुळे त्यांच्याप्रमाणेच तो गुणवान होता. याच प्रद्युम्नाच्या हातून शंभरासुर नावाच्या दैत्याचा वध होणार होता. स्वतः हे भविष्य शंभरासुराला माहीत होते. त्यामुळे प्रद्युम्नाचा जन्म झाल्याचे समजताच त्याने स्त्रीचे रूप घेऊन प्रसूतिगृहातून त्याला पळवून नेले. त्यावेळी प्रद्युम्नाचे वय केवळ 10 दिवसाचेच होते. शंभरासुराने त्याला पळविले आणि समुद्रात फेकून दिले. श्रीकृष्ण ज्याचे रक्षण करतात त्याला कोणीही मारू शकत नाही आणि ज्याला श्रीकृष्ण मारू इच्छितात त्याला कोणीही वाचवू शकत नाही. प्रद्युम्नाला समुद्रात फेकताच एका विशालकाय माशाने त्याला तत्क्षणी गिळून टाकले. कालांतराने हा मासा एका कोळ्याच्या जाळ्यात सापडला आणि त्या कोळ्याने हा मासा शंभरासुराला विकला. त्यावेळी शंभरासुराच्या पाकशाळेत मायावती नावाची एक दासी होती. ही स्त्री पूर्वी कामदेवाची पत्नी रती होती. जेव्हा शंभरासुराला तो मासा मिळाला तेव्हा त्याने तो आपल्या आचार्याकडे दिला. त्या माशापासून सुस्वादू भोजन सिद्ध करण्याचे कार्य स्वयंपाक याकडे होते. असुर व राक्षसांना मांस, मासे इत्यादी मांसाहारी पदार्थ खाण्याची सवय असते. रावण, कंस, हिरण्यकश्यपू असे असुर जरी ब्राह्मण किंवा क्षत्रिय पित्यांचे पुत्र होते तरी त्याची तमा न बाळगता ते मांसाहार करीत असत. असा प्रकार अजूनही भारतात चालतो. भारतात मांसाहार करणाऱ्यांना सामान्यपणे असुर किंवा राक्षस म्हटले जाते. जेव्हा आचार्याने माशाचे तुकडे केले तेव्हा त्याला त्याच्या पोटात एक सुंदर लहान मूल सापडले. त्याने त्या मुलाला पालनपोषणासाठी मायावतीच्या हाती सोपविले. असे सुंदर मूल माशाच्या पोटात कसे जिवंत राहू शकले याविषयी त्या स्त्रीला अतिशय मोठे आश्चर्य वाटू ती कोड्यात पडली. त्याचवेळी तेथे नारदांचे आगमन झाले आणि त्यांनी प्रद्युम्नाचा जन्म शंभरासुराने केलेले अपहरण आणि आतापर्यंत क्रमाने घडलेली इत्थंभूत कथा तिला सांगितली. अशा प्रकारे पूर्वजन्मी कामदेवाची पत्नी असलेल्या मायावतीला नारदांनी सर्व गुण उलगडून सांगितले. आपण कामदेवाची पत्नी आहोत हे तिला माहीत होते. आपल्या पतीला कधीतरी भौतिक देह प्राप्त होईल अशी तिला सदैव आशा वाटत होती. पाकशाळेत वरणभात शिजविण्यासाठी तिला ठेवले होते, परंतु जेव्हा मायावतीला हे सुंदर मूल प्राप्त झाले आणि तेच आपला पती कामदेव असल्याचे जेव्हा तिला समजले तेव्हा तिने तात्काळ त्याला आपल्या जवळ घेतले. ती प्रेमाने त्यांचे संगोपन करू लागली. या बालकाची आश्चर्यकारकरित्या वेगाने वाढ होऊ लागली आणि अल्पकाळातच त्याला सुंदर तारुण्यावस्था प्राप्त झाली. त्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे होते. अजानुबाहू होता. त्याला पाहताच तरुण स्त्रिया त्याच्या सौंदर्यावर मोहित होऊ लागल्या. आपल्या पती कामदेवच प्रद्युम्नाच्या रूपाने एक सुंदर तरुण होऊन आल्याचे मायावतीला माहीत असल्यामुळे तीही हळूहळू त्याच्यावर मोहित झाली. ती कामविवश होऊन प्रद्युम्नासमोर कामिनी सुलभपणे प्रदर्शक स्मित हास्य करू लागली. त्यामुळे प्रद्युम्नाने तिला विचारले, हे काय रहस्य आहे? अगोदर तू वात्सल्यमयी मातेसारखी वागत होतीस आणि आता कामातुर स्त्रीसारखी लक्षणे दाखवित आहेस. तुझ्यात असा बदल होण्याचे कारण काय? प्रद्युम्नाचे हे बोलणे ऐकून रतीने त्याला उत्तर दिले, प्रिय, तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे पुत्र आहात. तुम्ही 10 दिवसांचे सुद्धा नव्हता तेव्हा शंभरासुराने तुम्हाला पळविले आणि समुद्रात फेकले. एका माशाने तुम्हाला गिळंकृत केले. पुढे योगायोगाने तुम्हाला माझ्या हाती सोपविण्यात आले. वास्तविक पाहता तुम्ही पूर्वजन्मीचे कामदेव आहात. मी तुमची पत्नी रती आहे. असे असताना एकमेकांविषयी दाम्पत्य प्रेमाची लक्षणे प्रकट करण्यामध्ये काही विसंगती नाही. शंभराला तुमचा वध करावयाचा होता. त्याला अनेक अद्भुत सिद्धिवश आहेत. त्यामुळे तो तुम्हाला मारण्याचा पुन्हा प्रयत्न करीत. म्हणून शक्य तितक्या लवकर तुम्ही त्याचा वध करावा. शंभराने तुम्हाला पळविल्यापासून तुमची आई रुक्मिणी शोचनीय अवस्थेत आहे. पिले चुकलेल्या पक्षिणीसारखी ती नेहमी उदास राहते. तिचे तुमच्यावर फार प्रेम आहे. तुमची ताटातूट झाल्यापासून वासरू गेलेल्या गायीसारखी ती दुःखात जीवन कंठित आहे. मायावतीला दैवी शक्तीचे ज्ञान होते. अतिमानवीय शक्तींना सामान्यपणे माया म्हणून ओळखतात. अशा प्रकारच्या मायांवर मात करणारी एक महामाया असते. मायावतीकडे महामाया नावाची सिद्धी होती. शंभरासुरावर मात करता यावी म्हणून तिने ती वैशिष्ट्यपूर्ण महामाया सिद्धी प्रद्युम्नाला बहाल केली. आपल्या पत्नीकडून मायासिद्धी प्राप्त होताच प्रद्युम्नाने शंभरासुरापुढे जाऊन त्याला युद्धासाठी आव्हान दिले. त्याचा क्रोधाग्नी पेटून उठावा आणि त्याने युद्धासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून प्रद्युम्न कठोर शब्दात त्याची भत्सना करू लागला. प्रद्युम्नाचे शब्द ऐकताच पादाघाताने क्रोधाविष्ट झालेल्या विषधर सर्पासारखा शंभरासूर चवताळून उठला. डिवचलेल्या सर्पासारखी त्याची स्थिती झाली. सर्पाला कोणत्याही पशुचा अथवा मनुष्याचा स्पर्श सहन होत नाही. तो अविलंब
त्याला दंश करीत असतो. प्रद्युम्नाचे शब्द त्याला लत्ताप्रहाराप्रमाणे भासत होते. त्याने तात्काळ आपली गदा उचलली आणि युद्धासाठी प्रद्युम्न समोर आला. एखाद्या पहाडावर वज्राचा आघात करावा त्याप्रमाणे तो आपल्या गदेने प्रद्युम्नावर प्रहार करू लागला. ढगांचा गडगडाट व्हावा तसा शंभरासूर ओरडत होता. आपल्या गदेने प्रद्युम्नाचे स्वतःचे रक्षण केले आणि संधी साधून असुराला आपल्या गदेचा कठोर तडाखा दिला. अशा तऱ्हेने शंभरासूर व प्रद्युम्न यांच्यात घनघोर द्वंद्व जुंपले. शंभरासुराला मायावी शक्ती अवगत असल्याने तो अंतरिक्षातून युद्ध करू शकत होता. मय नावाच्या एका असुराकडून शंभरासुराने अनेक अद्भुत मायाशक्तीचे ज्ञान प्राप्त केले होते. त्यामुळे तो आता उंच आकाशात उडाला आणि तेथून निरनिराळ्या प्रकारची अनवसरे प्रद्युम्नावर सोडू लागला. शंभरासुराच्या मायावी शक्तीचे निराकरण करण्यासाठी प्रद्युम्नाने त्यावेळी दुसऱ्या मायाशक्तीचे स्मरण केले. ती महामाया तंत्रविद्या नव्हे. तंत्रविद्येचा प्रयोग करणे तमोगुणात्मक मानले जाते. महामाया किंवा महाविद्या ही गूढ शक्ती सत्वगुणाधिष्ठित असते. आपला शत्रू अतिशय प्रबळ असल्याचे पाहताच शंभराने गुह्यक, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षस अशा अनेक आसुरी मायाशक्तीचे साह्य घेतले. शंभरासुराने आपल्या सर्व मायाशक्तीचे प्रदर्शन केले. त्याने हिंसक शक्तीचे साह्य घेतले, परंतु आपल्या श्रेष्ठ महामाया शक्तीच्या जोरावर प्रद्युम्नाने त्याच्या मायाशक्तीवर व त्याच्या सामर्थ्यावर मात केली. शंभरासूर पूर्णपणे हतबल होताच प्रद्युम्नाने आपली तीक्ष्ण धारेची तलवार उपसली आणि त्याचे रत्नजडित मुकुटाने व मौल्यवान अलंकारांनी सुशोभित मस्तक तात्काळ धडा वेगळे केले. अशा प्रकारे शंभरासुराचा वध होताच स्वर्गातील देव प्रद्युम्नावर पुष्पवृष्टी करू लागले. प्रद्युम्नाला पत्नीला मायावतीला अंतराळातून प्रवास करता येत असल्याने ते दोघेही आकाशमार्गाने प्रद्युम्नाच्या पित्याच्या राजधानी द्वारकेला पोचले. ते दोघे भगवान श्रीकृष्णाच्या महालावर आले. विजयसहित ढग खाली यावं त्याप्रमाणे त्या अंतराळातून खाली उतरू लागले. महालातील अंतर्भागाला अंतःपूर असे म्हणतात. तेथे त्यांनी अनेक स्त्रिया पाहिल्या. ते त्यांच्यात येऊन बसले. तेव्हा पितांबर धारण केलेला रत्नाभूषणांनी नटलेला अजानुबाहू कुरड्या केसांचा सुंदर डोळ्यांचा व स्मितपूर्ण कमळासारखे मुख असलेला प्रद्युम्न तेथील स्त्रियांनी पाहिला. तेव्हा ते कोणीतरी श्रीकृष्णाहून वेगळे व्यक्तिमत्व आहे याची कल्पनाही त्यांना आली नाही. श्रीकृष्णच आपल्यात येऊन बसले आहेत असे त्यांना वाटले. त्यांच्या अशा अचानक आलेल्या आगमनाने त्या स्वतःला कृतार्थ मानू लागल्या आणि त्या उठून द्वाराआड जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. ते जेव्हा श्रीकृष्णाची सर्व लक्षणे प्रद्युम्नात नाहीत हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्या कुतूहलाने त्याला व मायावतीला पाहण्यासाठी पुन्हा जवळ आल्या. प्रद्युम्नाचे सौंदर्य पाहून तो कोणी असावा याविषयी त्या सर्व अनुमान करू लागल्या. तेथील स्त्रियांमध्ये रुक्मिणी देवीही उपस्थित होती. ती स्वतःच कमलाक्षी असून त्याच्यासारखी सुंदर होती. त्यामुळे प्रद्युम्नाला पाहता स्वाभाविकपणे तिला आपल्या मुलाची आठवण झाली. पुत्रवात्सल्याने तिच्या स्तनातून दूध वाहू लागले. ती विचारात मग्न झाली. हा किशोर वयातील सुंदर मुलगा कोण असावा? याची सुंदरता अप्रतिम आहे. या बालकाला आपल्या गर्भात जन्म देऊन त्याची माता होण्याचे सौभाग्य प्राप्त करणारी सौभाग्यवती तरुणी कोण असावी? त्याच्यासोबतची ही तरुणी कोण आहे? त्यांची भेट कशी झाली? माझ्या मुलाला प्रसूतिगृहातून पळविण्यात आले होते. त्याचे स्मरण करता जर यदाकदाचित जो जिवंत असेल असा अनुमान केला तर तो सुद्धा याच मुलाप्रमाणे मोठा झालेला असेल. केवळ अंतःप्रेरणेने आपला नाहीसा झालेला पुत्र हाच असावा असे तिला वाटले. श्रीकृष्णांची सर्व लक्षणे त्याला कशी प्राप्त झाली असावीत याचे तिला मोठे आश्चर्य वाटत होते. हाच तरुण आपला पुत्र असावा असा अधिक आत्मविश्वासाने ती विचार करू लागली, कारण तिला त्याच्याविषयी अतिशय प्रेम वाटू लागले होते. तिची डावी भुजा स्फुरण पाहू लागली आणि हा एक शुभ शकुनच होता. त्याचवेळी आपले मातापिता श्री वसुदेव देवकी यांच्या समवेत भगवान श्रीकृष्ण तेथे उपस्थित झाले. श्रीकृष्णांना सर्व वृत्तांत माहीत होता, परंतु त्यावेळी ते काहीच बोललेले नाहीत. तेव्हा श्रीकृष्णाच्या इच्छेवरून देवर्षी नारद त्या ठिकाणी येऊन पोचले. नारदांनी सगळे रहस्य त्यांना उलगडून सांगितले. प्रद्युम्नाचे प्रसूतिगृहातून कसे अपहरण झाले होते, पुढे तो कसा मोठा झाला आणि आपली पत्नी मायावती हिच्या समवेत तो येथे कसा पोहोचला याविषयी इत्थंभूत कहाणी त्यांना समजली. मायावती ही पूर्वजन्मी कामदेवाची पत्नी रती होती हे नारदांनी त्यांना सांगितले. प्रद्युम्नाविषयीचे रहस्य त्यांना समजल्याने ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. प्रद्युम्नाची परत येण्याची त्यांची आशा मावळून गेली असताना त्यांचा मृतपुत्र त्यांना पुन्हा प्राप्त झाला होता. तो तरुण प्रद्युम्नच असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले. देवकी, श्री वसुदेव, भगवान श्रीकृष्ण, भगवान बलराम, रुक्मिणी देवी आणि कुटुंबातील सर्व स्त्रिया अशा सर्व कुटुंबीय मंडळींनी प्रद्युम्न व त्याची पत्नी मायावती यांना आलिंगन दिले. प्रद्युम्न आल्याची वार्ता द्वारका नगरीत पसरली. तेव्हा प्रद्युम्नाच्या पुनरागमनाने आश्चर्यचकित होऊन सर्व नागरिक मोठ्या उत्सुकतेने हरवलेल्या प्रद्युम्नाला पाहण्यासाठी तेथे येऊ लागले. प्रत्येक जण आनंदाचे उद्गार काढीत होता. अहो, मृतपुत्र पुन्हा प्राप्त झाला, यापेक्षा आनंदाची वार्ता काय असू शकेल? श्रील शुकदेव गोस्वामींनी येथे स्पष्ट केले आहे की प्रारंभी अंतःपुरातील सर्व स्त्रिया प्रद्युम्नालाच कृष्ण समजून लाजल्या होत्या. खरे पाहिले तर त्या सर्व प्रद्युम्नाच्या माता व सापत्ना माता होत्या, परंतु त्याला श्रीकृष्ण समजून त्यांच्या हृदयात दाम्पत्य प्रेमाचा उदय झाला आणि त्या लाजल्या. काही झाले तरी प्रद्युम्न स्वयं कामदेव होता. दिसायला तंतोतंत श्रीकृष्णासारखाच असल्यामुळे प्रद्युम्नाच्या मातेने आणि इतर स्त्रियांनी त्यालाच श्रीकृष्ण समजले यात काही आश्चर्य नाही. यावरून प्रद्युम्नाची शारीरिक लक्षणे
तंतोतंत श्रीकृष्णाशी जुळत होती हे स्पष्ट होते आणि त्यामुळेच त्यांच्या मातेचेही तो श्रीकृष्णच असावा अशी समजूत झाली. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील प्रद्युम्नाचा जन्म नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.